नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. आता सारं मी करतो योग क्षमा मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. एकशे एक प्रमाण आहे. तुका म्हणे त्याचा इतराचा आणि त्याचा भक्ताचा, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, सर्व बायको लेकरापासून प्रपंचापासून सुईच्या टोकापासून, तुका म्हणे त्याचा सर्व देवभार चालवी कामार होऊन या. त्याचा कधी नौकर म्हणून कामं करतो, तर ते कधी मित्राच्या रूपाने कामं करतो, तर ती मुलाच्या रूपाने कामं करतो. तू कोणाचं रूप धारण घेऊन त्या भक्ताचे कामं करणार नाही याचा अंदाज नाही, फक्त आपण ओळखू शकत नाही, हेच आपलं अज्ञान आहे. विठ्ठल झाला शारद, चोखोबाची बहीण 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 झाला शारद. वैरी उघडावला वैरी उघडावला चोखोबाची बहीण झाला शारद, चोखोबाची बहीण झाला शारद. बहिणी उघडाला बहिणी उघडाला चोखोबाची बहीण झाला शारद, चोखोबाची बहीण झाला शारद. साक्षात उदाहरण आहे हो. एवढं विटाचं काम चोखोबाच्या पत्नीचं, चोखोबानी वारीला जावं आणि आता बायकोला पाणी द्यायला कोणीच नाही आहे, अशा अवस्थेत पांडुरंगाने त्याच्या बहिणीचं रूप धारण करावं. ती अपेक्षित होती बाई, ननदबाईनं मला बाळणपण करेल, ननदच बनला हो देव, आणि सगळं विटाळाचं संवम आणि सगळं काम केलं. आता असे जर कामं तो करते भक्ताचे, तर तुमचं आमचं का कार्य करणार नाही, फक्त आपला विश्वास नसेल. विठ्ठल सर्वप्रथम नाथ बाबा सांगतात, आपल्या देहाला अतिशय पवित्र बनवणं गरजेचं आहे. ते पवित्र बनण्यासाठी वाचे गाय राम सर्व काळ परमात्मा देवीचं नामचिंतन करा. या देहाचे दोष सर्व नष्ट होतील, काहीच राहणार नाही शिल्लक, पवित्रता निर्माण होईल. पवित्रता निर्माण होण्यासाठी हे सगळं काही साधन आहे. आता आपण भाग्यवान आणि दुर्भाग्यवान कोणाला म्हणावं? धनवान आहे, मानवान आहे, सुंदर पत्नी मिळाली, सुंदर पती मिळाला, सुंदर मुलं आहे, परिवार चांगला आहे, ऐश्वर्यवंत आहे, सर्व असं त्याला धन्यवान म्हणावं का, भाग्यवान म्हणावं का? नाही. भाग्य तरी नव्हे, धनपुत्र दादा निकटवाच बरा संताबाई, ते धान्यच नाही, ते सुखच नाही, ते क्षणिक आहे हो. ते कधी सुख तर कधी दुःख, कधी हसणं तर कधी रडणं, कधी मान तर कधी अपमान. जीवनात त्या दोन्ही गोष्टी चालत असते. ते कायम स्वरूपाचं नाही, ते अल्प स्वरूपाचं, अल्प वेळापुरतं आहे. पण कायम स्वरूपाचं तुम्हाला सुख पाहिजे असेल तर परमार्थ करा
आणि परमार्थ करतो तोच खरा भाग्यवंत आहे. अभंगाचा दुसरा धन्य तो भाग्याचा दारला संसार धन्य तो भाग्याचा दारला संसार परमार्थाचे नाम मोठे परमार्थाचे सार नाम मोठे धन्यतो भाग्याचा नाथ महाराज परमार्थ करणाऱ्याला भाग्यवान म्हणतात. आणि कोण दुर्भाग्य आहे? करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे ते करंटे लेखाचे दुर्भाग्य आहे. नामासे भिन्मुख ज्ञानोबा म्हणतात हरिपाठामध्ये. तो पापी आहे, पापी. आपली मनाची ताकद नाही, पण ज्ञानोबा विश्वाची माऊली आहे आणि तो दुर्भाग्य आहे. पण खरा भाग्यवंत कोण असेल तर धन्य तो भाग्याचा धन्य. पहिले धन्य शब्द वापरला त्या जीवनाला. धन्यता शब्दाची व्याख्या अशी आहे, पवित्र, शुद्ध आणि अतिशय पावन, अशी त्याची व्याख्या आहे धन्य शब्दाची. तो अशा प्रकारे पवित्र, पावन आहे, निष्कलंकित आहे आणि तो भाग्याचा आहे. धन्य तो भाग्याचा, पवित्र आहे, भाग्याचा आहे आणि तोच तरला. आपण जन्माला आलो संसार सागरात बुचकाळ्या मारत आहोत. मोरू पाहत आहे, मरणाची अवस्था येत आहे. नामरूपी नावेचा आधार घ्या. किती पाऊस नाम सौग्रामध्ये आपण बुडलो तर नाव तुम्हाला बुडू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जसं हे प्रत्यक्ष पोहणाऱ्याला नाव बांधून जे तरवते, तसे या संसारूपी सागरामध्ये आपल्या तरुण जाण्याकरता नामरूपी नाव तयार केलेले आहे. आणि म्हणून ते नावाचा स्वीकार करा, धारण करा. आपला कधीच बुडजा होणार नाही. विठ्ठल हो, तरले तरती हा भरोसा नामधारकाचा कधीच बुडू देणार नाही देव त्याला. कबीर महाराज म्हणतात, देवा अरे नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा. नदिया गहरी नाव पुराणी, डूबत जात तराव प्रभुजी, नाव किनारे लगा. अरे हे नाव आपली डुबूत पाहिजे हो. या नावले छिद्र नाही पाहिजे. नावले छिद्र असले पाणी शिरलं का डावपुटी समजा. छिद्र कोणते? दुष्मार्गाचे, दुष्वर्णाचे, दुष्कर्माचे छिद्र जर पडले, याच्यात पाणी शिरते, नाव बुडते. विठ्ठल विठ्ठल हो. पण धन्य तो भाग्याचा तरला संसार. तो तरला संसार म्हणजे अख्खं जीवन. आपण जन्माला येताना संसारात आलो आहे हो. आल्यानु संसारा उठा वेग करा. जन्माला येणे संसाराला नाही, आपला अख्खा जन्म संसार आहे. आपण प्रपंचाला संसार म्हणतो. संसार नाही, तो व्यवहार आहे, तो प्रपंच आहे. संसार म्हणजे अख्खं जीवन आहे. आपण जीवन तरुपा झाला, तरलो आहे, तरणार आहे, यात काही अंदाज नाही. पण कशाने? परमार्थाचे सार नाम मोठे परमार्थाचे सार नाम मोठे परमार्थाचे सार नाम मोठे. धन्य तो भाग्याचा तरला धन्य तो भाग्याचा तरला परमार्थाचे सार नाम मोठे परमार्थाचे सार. परमार्थ क्षेत्रातले पुष्कळ मार्ग, उपाय आणि पद्धती आहे. कोणाला वाद्याचं ज्ञान आहे, गाण्याचं ज्ञान, कोणाला ज्ञान कला पंडित आहे, असे पुष्कळ काही त्याचे क्षेत्र आहे. तो कुठल्याही क्षेत्रात असो, भगवत भक्त, पण त्याच्या ठिकाणी सतत नामचिंतन नसेल त्याला विशेष व्हॅल्यू नाही आहे. काहीच येत नसेल
कीर्तन जमत नाही, भागवत जमत नाही, गायन जमत नाही, वाद्यन जमत नाही, पंडित नाही, काहीच कला कौशल्य काहीच नाही, गुण नाही, काही नाही, तेवढं काहीच नाही. पण सतत जर तो नामस्मरण करत असेल, मरेपर्यंत रात्रंदिवस कामं करता खाता पिता बसता, तो सर्व भक्तात अग्रगण्य आहे, एक नंबरचा बस ठरते तो. काही गुणाची तर नाही, राग ताल नाही जाणत तुका. हे करायचे काही गरज नाही. भगवत चिंतन प्रेमाने केलं तर त्याचा अंगीकार देव करणेच आहे. विठ्ठला 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 हो, नामाचं किती वर्णन केलं संपणार नाही हो. परत असं म्हणतात ज्ञाननाथ महाराज, आपल्याला व्यवहारिक ज्ञान भरपूर काही आहे. व्यवहाराचं ज्ञान, कोणाला पैसे मिळवायचं, मान मिळवायचं, धन मिळवायचं, घर बांधायचं, इंजिनिअरिंगचं, सगळं डॉक्टरीचं, सगळं एक प्रकारचं ज्ञान असतं. पण मला वाटते ब्रह्मज्ञानाचा दुष्काळ आहे. ब्रह्मज्ञान नाही आहे आणि त्याची गरज आहे आपल्याला. त्याचा तुटवडा आहे आपल्याला तशी, आणि ते आकलन करणं गरजेचा भाग आहे. तुम्हाला खरं ब्रह्मज्ञान म्हणजे, ब्रह्म म्हणजे भगवान परमात्मा, त्याला ओळखण्याचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. ज्याला ब्रह्मज्ञान झालं तोच परमेश्वराचं स्वरूप, आत्मस्वरूप ओळखू शकतो. विश्वातला देव ओळखू शकतो, तुझ्या देहातला देव ओळखू शकतो. भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयात आहे. सर्वात तैसा हृदयामध्ये मी रामू असता, सर्व सुखाचा आरामी भ्रांतासी कामू. विषाण झालो का देव देव म्हणते मला पाहू शकत नाही, दिसत नाही, पण मी कोणाला दिसतो, ज्याला मला ओळखण्याचं ज्ञान झालं त्यालाच मी दिसतो. त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्यांचे घरी सिद्धीस येते. ओळखीला हरी साठवीला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसे. बस त्याला दुःखच नाही. ज्याने भगवंताला ओळखलं, निरीक्षण केलं, त्याला त्याचं दुःख संपलं, सुखच आलं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून नाथ बाबा म्हणतात, बापांनो कीर्तनात आल्यानो सर्वाला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हायची गरज आहे. पण ब्रह्मज्ञान कोणाला होते त्याचा पत्ता सांगतात अभंगाच्या करीत ते कथा कीर्तनिया बळी, 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 करीत ते कथा कीर्तनिया बळी. ब्रह्मज्ञान जोडी तयार वे, ब्रह्मज्ञान तयार वे, धन्य तो भाग्याचा करला सौखा, धन्य तो भाग्याचा करला सौखा. ब्रह्मज्ञान जोडी तयार वे, ब्रह्मज्ञान जोडी तयार वे, तयार वे, करीत करला संसार, धन्य तो भाग्याचा करला संसार. ब्रह्मज्ञान पाहिजे का तुम्हाला? जो अख्खा जन्माचा जन्म भगवंताची कथा कीर्तन करत असेल त्यालाच ब्रह्मज्ञान प्राप्त होते. आता तुम्ही मनात बसणारे मंडळी, बाबा आम्ही काही कथा कीर्तन करतो काय, भागवती सांगू शकत नाही, कीर्तनही करू शकत नाही, गायन तर करू शकत नाही, मग आम्हाला ब्रह्मज्ञान होईल का? असा प्रश्न तुमच्या वतीने मी सोडवतो. अरे बापा, तुमचा गैरसमज करू नका. तुम्ही सुद्धा कीर्तन करता. हे कीर्तन एकटा मी करत नाही. माझ्या मुखातून जे वाक्शब्द नित्य आहे हे माझं वर्णन कीर्तन असेल. उभेसणारे गायक भजनी मंडळी, महाराज मंडळी आहे, याचं गायन कीर्तन आहे. आपण सर्वत्र बसले मंडळी, यांचं श्रवण कीर्तन आहे. वर्णन, गायन आणि श्रवण तिन्ही म्हणून कीर्तन आहे. सारखीच गती आहे, पण जैसा ज्याचा भाव तैसा त्याचा देव. विठ्ठल भावे मी न देव नकळणी संदेव, गुरुबीन अनुभव घे सकाळी. आणि म्हणून ही उत्कंठा, ही जिज्ञासा, ही चिकाटी किती दिवस हो? नामस्मरण किती घ्यायचं आहे? सिजनेबल सप्ताहभरच, मग नाही का? अरे फक्त प्रशिक्षण शिकायचं सप्त्यामध्ये, भागवतभर, कीर्तनभर आपण प्रशिक्षण घ्यायचं आहे, माहिती घेऊन सादर करून घ्यायचे आणि त्याचा वापर जन्मभर करायचा आहे.
हा तर याचे काही श्रावण महिन्यातच कोणी आषाढ भरच की वारी भरच कार्तिक महिन्याभरच दिंडीत काढायची मग तोंड वासाचं तसं नाही तर कायम स्वरूपाने सर्व काळ म्हटलं आहे. आणि कायम स्वरूपाने जर आपण हरी कीर्तन भजन हे सोडले नाही. मला प्रत्येक परिसरात कीर्तन करायला गेलं असताना काही काही चेहरे असे दिसतात बिचारे की काय त्यांना किती वेळ किती लांबून येतात किती कामं सावरून येतात पण कीर्तन सोडतच नाही. जन्माचा जन्म पाहून आलो माझ्या आयुष्यात ते कीर्तन सोडतच नाही. अरे त्याला ब्रह्मांड एकदा होणे आहे किंवा शेवटला श्वास जेव्हा आपला जाईल तेव्हा भगवान परमात्मा तुम्हाला दर्शन देईल आणि तो आपल्या स्वरूपात तुम्हाला प्राप्त करून घेईन. विठ्ठल हो करिता ती कथा कीर्तनी आवडी. कथा कीर्तना भजन भक्तीबद्दल आवडी महत्वाची. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवड महत्वाची आहे. श्रद्धा महत्वाची आहे. कीर्तनात जाऊन बसलं म्हणजे बसाचं बा चला बा झोप येत नाही आता करमत नाही चला घरी बायकोची कटकट आहे. कोण्या बाईला मालक बरा नाही असते तो लेखाचा आगळतो त्या खांद्यात तू त्या राहते तिला सुख पडू देत नाही ते चला आता कीर्तनात जाऊन बसू. तसं साठी कीर्तन नाही आवडीने. किती आवडी असावी नाथ बाबा प्रमाणात सांगतात. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता जेने सादरे ऐके माता तेने आदरे हरिकथा सार्थकता परिसावी. एखाद्या बाईचा मुलगा म्हातारपणी शेवट झालेला एकुलता एक आणि तो तीर्थाला गेले असताना किंवा बाजारात गेले असताना गमावला हरपला. तिला अन्न गोडत लागत नाही. तो मुलाची शोकांकुल होते. अन्न पाणी सोडते. मुलगा कधी भेटे मला कधी मुलगा भेटे शोध करते. शेवट 4-8 दिवस होते आणि ती एका दशमीची दिवस एक टाइम जेवण एकादशीला उपवास द्वादशीला एक टाइम जेवण 50-16 ताट पुढे घेतलाय घास मोडला आणि घास तोंडात घेणार. एक व्यक्ती आला आजीबाई माझ्या गावाला त्या अमुक गावाला बिगलो तिथंच मुलगा तुझा आहे. तोच घाल खाली टाकला खास तोटातला ताटातला खास तोंडात नाही घेतला खाली टाकला आणि चला माझा मुलगा दाखवा. मुलगा तुझा आहे म्हातारे तू जेवण कर नंतर आनंदाने चाल मी तुला मुलगा दो नाही तर मला मुलगा का दाखवा दे. जसं ताण बाजूला सारलं आणि मुलगा शोधायला ती म्हातारी गेली तेवढं ताण प्रपंचाच्या बाजूला सोडून जो हरी कीर्तन सोडत नसल तो खरा परमार्थ. विठ्ठल पत्ता सांगतात ना महाराज. करिता ती कथा कीर्तनी आवडी. कथा कीर्तनामध्ये जर आवड असेल ब्रह्मज्ञान जोडी तयाला भे त्याला देवाला ओळखण्याचं ज्ञान प्राप्त होते. पण किती दिवस नाही जन्मच्या जन्म शेवटल्या श्वासापर्यंत राम राम म्हणता जाओ माझा प्राण अशी अवस्था त्याची झालेली आहे. ब्रह्मरूप अवस्था. तो काही प्रपंच करत नाही असं समजून चालू नका. त्याला बायको लेकरं प्रपंच व्यवहार धंदा कामधंदा सगळं आहेच आणि परमार्थ रूप अवस्था झालेली आहे. नाथ महाराज सांगतात ते अभंगाच्या शेवटला एका जनार्दने एका जनार्दने एका जनार्दने धन्य शरीर एका जनार्दने एका जनार्दने एका जनार्दने धन्य शरीर एका जनार्दने एका जनार्दने एका जनार्दने धन्य शरीर एका जनार्दने एका जनार्दने एका जनार्दने धन्य शरीर. परमार्थ संसार एक रूप परमार्थ संसार एक रूप धन्य सौभाग्याचा धन्य सौभाग्याचा धन्य सौभाग्याचा धन्य सौभाग्याचा धन्य सौभाग्याचा धन्य सौभाग्याचा संसार.
हात मोकळे करा कळक पाठचा कणा करा एकदा मोठ्या आनंदाने भगवत गज करा विठोबा मला वाटलं खूप सांगा वाटत जरी वाटत असलं तुम्हाला खूप ऐका वाटत असलं तरी गायक वृंद तशी मंडळी उत्तम असल्यामुळे मला त्यांचं थोडंसं ऐकावं असं वाटते. त्यांनी एक सुंदर चाल म्हणावी. बा कोणावर नंबर आहे एका जनार्दनी धरते शरीर 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 परमार्थ संसार
संतश्रेष्ठ शांतीप्रमाण आत्माराज म्हणतात, बाबा हो, परमार्थ करणाऱ्या जीवनाला धन्यता देतात. एका जनार्दनी धन्य ते शरीर, शरीर म्हणजे देह, त्याचं शरीर धन्य, त्याचा देह धन्य आहे. धन्य म्हणजे फारच चांगला, उत्कृष्ट, पवित्र, पावन आणि कल्याणकारक असणारा, निष्कलंकित आहे. मला वाटते माणसालाचा देह आणि पशुपक्षाला देहच आहे. माणसाला प्रपंच, पशुपक्षालाही प्रपंचच आहे. बरेचसे माणसाला वाटते ना आम्हाला पत्नी, मुलं, घरदार, खानपीन, शान शौकीन, मजा, विषयभोग आम्हालाच आहे, पक्षाला नसेल असं वाटते. ही शंका मधून काढून टाका. ज्ञानोबावली पत्ता सांगितला आहे ज्ञानेश्वरमध्ये. आहार निद्रा भयमैथुन सर्व योनी समसमान, मनुष्य देहाची ज्ञान अधिक जाण सर्वता. आहार योनीप्रमाणे खाद्य सर्वांनाच आहे. निद्रा झोपणे सर्वच प्राणी झोपतात. आहार निद्रा मैथुन श्रीसंग सर्वच प्राणी करतात. आणि मरण्याची भीती सर्वच प्राण्याला बाळगावं लागते. त्याने प्रपंच आहे, पशुपक्षाला माणसाने प्रपंच आहे. मग जो माणूस परमार्थहीन आहे, बायको लेकराच्या गजकरण खाजण्यामध्येच आपल्या प्रपंचातच मग्न असून परमार्थाचा लवलेस अजिबात नाही, अशा माणसात आणि पशुपक्षात काय फरक आहे? तो पशु समान आहे, निरर्थक भूमीला भार आहे, काही त्याच्या जीवनाला अर्थ नाही आहे. म्हणून ज्याच्या जीवनाला अर्थ आहे की जो प्रपंच करून परमार्थ करतो. म्हणून एका जनार्दनी धन्य ते 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 निर्देश म्हटला आहे. जसं ओवीमध्ये म्हटलंय माऊली ज्ञानोबाऱ्यानं, जो माझा होय अनन्य शरण, जो त्याचे निवारे मी जन्म मरण, जो मला शरणी त्याचेच मी जन्म मरण निवारण करीन. या लागे शरणांगत शरण मी चियकू. जसा जो शब्द हा निर्देश दाखवते, तसा एका जनाने धन्य ते शरीर कोणतं? जो परमार्थ प्रपंचाकरता झटतो, झिजतो, राबतो, आडच कुपाचं घर करतो, रात पाठ उपासता पाहत नाही. आता या सप्त्यामध्ये संचलन करणारे जे मंडळी आहे ना, धावपळ करणे, याच्या डोळ्याने जेवणाचा पत्ता नाही, कुठला दिवस कुठं काढतील, कसे तर तळी तेव्हा हे जुळते. आता हे पिंटू बापू टिकाडाला कल्पनाचा अनुभव आहे, त्याच्यावर तुम्हालाही आहे. सर्व करून त्या कीर्तनकाराची व्यवस्था, भागवतकाराची व्यवस्था, टाळकराची व्यवस्था, येणाऱ्याची व्यवस्था, कोणाला काय देखभाल कमी आहे, सगळं तंबूत त्यांना पाहावं लागते. हो, किती धडपड करतात. सगळे झोपतात, सांसून गरजून ते बिचारे काय व्यवस्था कमी, उद्याची काय तडजोड आहे, सगळं पाहावं लागते त्यांना. म्हणून मला एक सांगायचं होतं की नाथबाबा म्हणतात की जेवढं मनुष्य प्रपंच बायको लेकरा करता, आपल्या व्यवहाराकरता, विषयाकरता, पतिष्यकरता, धनाकरता, मानाकरता, गुणाकरता, जेवढे अंगाला शरीरात झिजवते, राबते, घासते, त्याचप्रमाणे तेवढंच परमार्थ घासा, झिजा, राबा. मान अपमान अजिबात मनाला धरू नका. एका काय म्हटलंय? नाही, ते एक प्रमाण दुसरं आहे. परमार्था कारणे झिजविती अंग. तो नानोबाचा एकनाथचा अभंग आहे. परमार्था कारणे झिजविती अंग. हे शरीर झिजलं पाहिजे परमार्था करता. जसं चंदन घासून घासून झिजते, चंदन उगाळले जाते तेव्हा ते देवाले लावाले काम पडते, सुगंध दुसऱ्यांना देते, तसं धर्म कार्यात या परमार्था करता शरीर जर झिजत असेल, राबत असेल, तर याचा मेला तरी सुगंध जात नाही. विठ्ठल विठ्ठल का म्हणे, का मरण्याची सरे कीर्ती मागे. सूरत से किरत भले बिन पंख से उड़ जाए, सूरत तो जाती रही किरत कभी नहीं जाए. सूरत मध्ये शरीर देह जाणार याची काळोबा खाणार. परमार्थी कसो की लुच्चा असो, त्याला देह सोडाच लागणार आहे. पण सत्कर्मी धर्म मनुष्य आणि भगवत भक्ती करणारा मेला तरी त्याची कीर्ती शिल्लक राहते, कीर्ती मरत नाही. अरे काय होतो माणूस, की काय ती माऊली, काय बाई विचार, किती धावपळ, किती सेवा करायची संत महात्म्याची, किती हा परमार्थ किती करतो. अहो झाला अमर. या लोकांच्या हाजरीमध्ये जर अमर झाला गेल्यानंतर, एखादा माणूस मेला तर मरायची होतच पिढ्या तशी. आणि एखादा अरे नाही हो, खूप चांगला माणूस होता हो, काय करावं देवा, अरे राम कृष्ण, काही चांगली माणसं कोरोनात चालले गेले.
चला त्यांचं भाग्य विचाराचं काय म्हणा, देवाला आवडले असेल ते. पण मला एक सांगायचं आहे, मनुष्य किती दिवसात मरो, किती वयाने मरो, कमी वयाने की जास्ती मरणो, पण परमार्थ करून भक्ती करून जर मेला तो अजरामर आहे, त्याचा नाश नाही, तो अमर झाला, अमर झाला. आणि हा मूर्ख चांडा कितीही जगला, वर्ष जगला, तर अधोगतीला आहे, भूमीला भार आहे, जन्म निरर्थक आहे. विठ्ठल विठ्ठल. पण सांगायचं तात्पर्य एवढं आहे, नाथ बाबाचं किंवा एक संतांचं, जेवढं प्रेम तुम्ही आपल्या बायको लेकरावर करता, प्रपंचावर करता, विषयावर करता, धनावर करता, खाण्यावर करता, मानावर करता, आपल्या देहावर प्रेम करता, तेवढं प्रेम देवाच्या भक्तीवर करा बरं. तुम्हाला कुठंच जायची गरज नाही हो. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया. माया म्हणजे प्रेम संसाराची, आपल्या जीवनावर जे तुम्ही जीवनावर प्रेम करता ते प्रेम भगवंतावर करा, बस संपला विषय. कुठं जायची गरज, काही सोडायची गरज नाही. म्हणून एका जनार्दनी धन्य ते शरीर, परमार्थ संसार एक रूप, सारखं 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 त्याच्यात काही अहो, त्याचा परमार्थ करता करता जीवन जे गेलं ना, त्याचा प्रपंचच परमार्थमय होतो. विठ्ठल एवढं ज्ञान तुम्हाला जे सांगत आहे, सांगितलेलं आहे, सांगणार आहे, हे संत महात्मे आहे. त्याशिवाय तुम्हाला एवढं गूढ ज्ञान कल्याणकारक असणार तुम्हाला कोणीही सांगू शकणार नाही. अशा त्या महान संताचे त्या जगतावर एवढे एवढे अपरंपार उपकार आहे का त्यांची उपकाराची परतफेड कशाने कोणी करू शकत नाही. उपकाराचा एकच मात्र उपाय आहे, त्यांचं चिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. विशेष भाव, विशेष मुद्दा. हा सप्ताह, नाम सप्ताह हा कोणाच्या घरचा, कोणाच्या बापाचा, कोणाच्या नवसाचा नाही. जो करण, जो राबन झिजन धावपळ करण, त्याचा हा सप्ताह, त्याचा देव, त्याचंच कल्याण आहे. म्हणे मंदिर नव्यानेच आता याची उभारी झालेली आहे. याच्यात काही बरीचशी खर्च करता करता त्रुटी आलेली आहे, याच्यात काही पैसे कर्ज पडलेलं आहे त्या करत्या माणसावर, तर त्यांचा बोजा कमी करण्यासाठी सगळ्यांनी हातभार लावणं अतिशय गरजेचं आहे. किंवा सप्त्यामध्ये कुठं काय कमी आहे, पंक्ती कमी आहे, वर्गणी कमी आहे, वस्तू कमी आहे, जरा निरीक्षण करा. जे वस्तू कमी असेल त्याने दानदात्यांनी ज्याच्याकडे भगवंताने दिलं असेल त्याने अवधार अंतकरणाने खर्च करा. उदास विचार वेच करी, काय हरकत आहे हो. देणू को दान, लेणू को नाम, तरुक लिहिता डुबणे को बी वान, काय हरकत आहे. ते सुद्धा सोबत येणार आहे. दोन गोष्टी सोबत येणार मी सांगतो. जन्मभर देवाचं प्रेमाने श्रद्धेने घेतलं देवाचं नाव, आणि धर्म कार्याकरता दिलेलं दान, हेच तुमच्या सगळं सोबत येणार आहे आणि हेच तुमचं कल्याण करणार आहे. दोन गोष्टी कधीच विसरू नका. करावी तातडी परमार्थाची. 7 कामं टाकून देवाचं नाव घ्या, 1000 कामं टाकून दान द्या. दान दिलं तर माझं बोर्डावर आला नाही बा, किंवा कीर्तनात त्या निर्देश करताना माझं नाव उल्लेख केला नाही, याची अपेक्षा अजिबात करू नका. आणि ही अपेक्षा जर करत असेल तर गेलं दान व्यर्थ आहे. हा, निरपेक्ष मानाची कशाची अपेक्षा न करता संकल्प गुप्त दान द्या, जाऊ द्या. तो काय करताचा पाप तो पायबत सेव, पण तुमचा दान देवाले पोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला दानदात्याला, श्रीमंताला, उदाहरण करणाऱ्या माणसाला विनंती आहे की या मंदिराच्या माध्यमातून राहिलेले कामं करायसाठी, किंवा कर्जाचा बोजा उतरण्यासाठी, आणि एवढा उज्ज्वल सप्ताह ईश्वर करून हा सप्ताह चंद्रसूर्यातून सतत कायमस्वरूपाने असा बढत 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 जे आहे चांगल्या तऱ्हेने हा सतत त्यांनी चालत राहो, अशी भगवान कृपाची, संतांची कृपा असावी, देवाची कृपा असावी ना, आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपण सतर्क राहून जागृत राहो. वर्षभर यांचं चिंतन करा, पुढे कोणते कार्यक्रम राबवायचे आहे, किती सहकार्य पाहिजे, काय कमी पडलं, काय शिल्लक राहिलं, हे सगळं धारपड करा, धावा सगळ्यांनीच करा. सगळ्याशी अधिकारी करा, सगळ्याचा देव आहे, सगळ्याचा सप्ताह आहे, सगळ्याचं मंदिर आहे, सगळ्यांनीच याच्यात सहभागी व्हा अशी सर्वांना माझी नम्र विनंती करतो. आणि या 2 तासाच्या अवधीमध्ये मी तुम्हाला भावनेच्या भावी काय असेल बोलले भगवत चिंतनाबद्दल, तर व्यवस्थित ते माझ्या गुरुवर राजाराम महाराज बालपांडे यांचं आहे, माऊली ज्ञानोबा हनुमंतांचं आहे, पांडुरंगाचं आहे. चुकीचं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष असेल. आपण चांगलं ते जीवनात धारण करा
आणि शेवटल्या श्वासापर्यंत मात्र भगवंताचं प्रेम नाम सोडू नका. ते नाम कसं जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल माऊली महाराज नारी विचारीला अधिकार आणि ज्ञानेश्वरा राधा माझ्या कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जग